भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धानाची मळणी होऊन 1 महिन्यापासून ज्या शेतकऱ्यांकडे सुविधा आहे अशा शेतकऱ्यांचा धान घरामध्ये भरलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे सुविधा नाही अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा धान उघड्यावर पडू नये। 1 महिन्यापूर्वीपासून पणन विभागाच्या साइटवर 7/12 ऑनलाईन नोंदणी झालेली असून सुद्धा पणन विभागाने 15 दिवसांपासून जिल्ह्यातील ज्या सुशिक्षित बेरोजगार संस्थांना धान खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे त्या अ दर्जाच्या संस्थांना कोणतीही अट घातलेली नाही। ब दर्जाच्या संस्थांना धान खरेदी करण्यासाठी 2019-20 मध्ये 10 लाख रुपये डिपॉझिट आणि 50 लाख रुपये मार्गेज या अटीवर परवानगी देण्यात आली होती। मात्र आता 15 दिवस अगोदरपासून पणन विभागाने 2000 क्विंटल धानाची लिमिट देऊन ब दर्जाच्या संस्थांना 15 लाख रुपयांच्या अनामत रक्कम भरण्याची अट घातली आहे। त्यामुळे एकाही ब दर्जाच्या संस्थेने धान खरेदी केली नाही। यामुळे शेतकरी मात्र पणन विभाग आणि संस्था चालक या दोन्ही विषारी नागांच्या विळख्यात सापडलाय। पणन विभागाने आणि संस्थांनी येत्या 2 दिवसात धान खरेदी न केल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन भंडारा जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। लाखादूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत चिंचोली अंतर्गावच्या वतीने 51 दिव्यांगांना 5% निधीमधून दरवर्षीप्रमाणे यंदाही जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले। दिव्यांगांना साहित्य वाटप म्हणजे मजबूत आधार असल्याचे मत प्रशांत विद्यालयाचे मुख्याध्यापक RM बुर्डे यांनी व्यक्त केले। दिव्यांगांना आधार म्हणून ग्रामपंचायतीचा सहभाग हा प्रेरणादायी असून लाखादूर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत भाजपच्या जिल्हा महामंत्री कांचन गहाणे यांनी व्यक्त केले। ग्रामपंचायत अंतर्गत सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत सदैव तत्पर असल्याचे मत उपसरपंच प्रशांत मेश्राम यांनी व्यक्त केले। शासकीय योजना ज्या जनतेसाठी आहेत वेळोवेळी ग्रामपंचायतीने माहिती किंवा कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची आहे। त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत सरपंच प्रमोद प्रधान यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील धानोरी गावाजवळ गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात जखमी अवस्थेत वाघ आढळला। जखमी वाघाला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती। या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले। जखमी वाघाला वन विभागाच्या चमूने रेस्क्यू केलं। त्यानंतर वाघाला उपचारासाठी नागपूरमधील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात नेण्यात आलं। रात्रीच्या वेळी वाळूच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने वाघ कालव्यात पडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। रायगडच्या अलिबाग नागाव वाळुंज पारोडा या अळीमध्ये बिबट्याने दहशत माजवली। बिबट्या आल्याची माहिती पसरताच घटनास्थळी पोलीस, फॉरेस्ट डिपार्टमेंट, SVRS रेस्क्यू टीम आणि पुणे येथील रेस्क्यू टीम या घटनास्थळी दाखल झाल्या। बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले, परंतु बिबट्याला पकडत असताना स्थानिक ग्रामस्थांसह सायंकाळी उशिरापर्यंत 5 ते 6 व्यक्तींवर हल्ला करून जखमी केलं होतं। त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेऊन पकडण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतु बिबट्या घटनास्थळावरून पुन्हा दुसऱ्या जागेत गेल्याने रेस्क्यू टीम किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्याला पकडण्यात यश आले नाही। त्यामुळे संपूर्ण नागाव परिसरात भीतीचं वातावरण पसरले। त्यामुळे नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली। त्याचबरोबर नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी पालघर जिल्ह्यातील वाडा इथं आंदोलन करण्यात आलं। भात खरेदी केंद्र सुरू करा, 3000 रुपये क्विंटल भाताला हमीभाव द्या अशा विविध मागण्या इथं करण्यात आल्या। अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी अडचणीत सापडलाय। ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर खुर्च्या खाली करा असा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। आमदाराला पेन्शन आम्हाला टेन्शन, आमदाराला पेन्शन आम्हाला टेन्शन, आमदाराला पेन्शन आम्हाला टेन्शन, सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन आम्हाला टेन्शन, आम्हाला पेन्शन मिळालीच पाहिजे, आम्हाला पेन्शन मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे। हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक इथं श्री दत्त प्रभू यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा, शंकरपट स्पर्धा यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं। मंगळवारी या यात्रेत भव्य कुस्ती स्पर्धा रंगली होती। या स्पर्धेत विदर्भ मराठवाड्यातील पैलवानांनी हजेरी लावली होती।
श्री दत्तप्रभूच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। तसंच कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी पोटा पंचक्रोशीतील तसंच हिमायतनगर भोकर तालुक्यातील यात्रेकरूंनी मोठी गर्दी केली होती। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। वाशिम येथील जिल्हा परिषदेमध्ये 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र सुदुंबरे निवासी सद्गुरू श्री संताजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। राज्य शासनाच्या 27 डिसेंबर 2023 रोजीच्या अध्यादेशानुसार महाराष्ट्रातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये माऊली श्री संताजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले होते। त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा, महाविद्यालय, पतसंस्था आणि इतर सर्व प्रकारच्या संस्था, शासकीय कार्यालयांमध्ये श्री संत माझ्या संताजी महाराजांचा जन्मोत्सव दरवर्षी साजरा केला जातो। श्री संताजी महाराजांनी तुकाराम गाथा, शंकर दीपिका, भारूड तैलसिंधू ग्रंथ आणि निर्गुण लावण्या यांसह इतर साहित्य लिहिले। जिल्हा परिषद वाशिम इथं माऊली श्री संताजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेतील माहिती आणि शिक्षण संवाद तज्ज्ञ पुष्पलता अफुणे यांनी सद्गुरू श्री संताजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। या कार्यक्रमाचं आयोजन आणि सूत्रसंचालन वाशिम जिल्हा परिषदेचे कर्मचारी गायनकर यांनी केले। यावेळी वाशिम जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा ही श्री संत संताजी महाराजांनी लिहिली, त्यामुळेच आज तुकाराम महाराजांची ओळख ही जगभरात झाली। रामेश्वर भटाने तुकाराम गाथा इंद्राणीमध्ये बुडवली तेव्हा संताजी महाराजांनी ती गाथा पुन्हा लिहून काढली, म्हणूनच आज देहू हे तीर्थस्थान म्हणून ओळखलं जातं। अन्यथा तुकोबाची ओळख दबली असती असं पुष्पलता अफुणे म्हणाल्या। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। अलिबाग तालुक्यातील चिखली माती बंदर मैदानावर फ्रेंड्स बैलगाडी ग्रुप आणि मैत्री बैलगाडी ग्रुप, हेमनगर आणि चिखली ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी आणि उपसरपंच रसिकाताई केणी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। रायगड तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट मैदान म्हणून ओळखला जाणारा चिखली परिसर या स्पर्धेमुळे गजबजून गेला। स्पर्धेसाठी 20 गट तयार करण्यात आले होते। प्रत्येक गटातील विजेत्यांसाठी फॅन, सिलेंडर शेगडी यांसह फायनल फेरीत 1 ते 4 क्रमांकांसाठी आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आली होती। तसंच प्रेक्षक वर्गासाठी आयोजित लकी ड्रॉमध्ये 1 बैलजोडी आणि 1 बोकड अशी मोठी बक्षिसं ठेवून सोहळ्याला अधिक रंगत आणण्यात आली। यावेळी झालेल्या बैलगाडी स्पर्धेच्या फायनल फेरीत तडवागळे वडवली येथील युवासेना उपतालुका अधिकारी संकेत पाटील यांच्या बैलगाडीनं उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेंद्र दळवी, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी आदी मान्यवर उपस्थित होते। शर्यत पाहण्यासाठी तालुक्यातील बैलगाडी प्रेमी, बैलगाडी चालक मालक आणि परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। आजच्या फ्रेंड्स बैलगाडी ग्रुप, जय मल्हार भजन मंडळ ग्रुप यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीसाठी आज माझी गाडी प्रथम क्रमांक आली। तर प्रथम क्रमांक येण्यामागे मला आशीर्वाद मान्य श्री आमदार महेंद्र शेठ दळवी, मानसीताई दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख आमचे आदरणीय राजाभाई केणी, रसिकाताई केणी यांच्या आशीर्वादामुळे आज माझी गाडी प्रथम क्रमांक पळालेली आहे। त्याबरोबरच मी जी बैलजोडी घेतली त्याचे मालक, पहिले मालक सुशील पाटील यांचं सुद्धा मी या शर्यतीनिमित्त अभिनंदन करून, कारण बैलांची मेहनत आहे अजूनपर्यंत तेच करतायत। बैल आमच्याकडे अजून आलेले नाहीत, माझ्याकडे आल्यानंतर जास्त पळतील, फायनल त्यांनी मारावी ही माझी अपेक्षा आहे। अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याबद्दल अपशब्द आणि खोटी अफवा पसरवणाऱ्या अंबादास दानवे यांचा पेण तालुका शिवसेनेच्या वतीनं निषेध करण्यात आलाय। नगरपालिका चौकात शिवसैनिकांनी जमून दानवे यांच्या पुतळ्याला चप्पल न मारून पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी निषेधात्मक घोषणा देण्यात आल्या। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याबद्दल कोणी खोटी अफवा पसरवत असेल तर एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक त्यांना सोडणार नाही असा इशारा यावेळी संतप्त शिवसैनिक आणि शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष उद्धव कुथे यांनी दिला। या प्रसंगी संतप्त शिवसैनिक महिलांनी अंबादास दानवे यांच्या पुतळ्याला चपलांनी मारून पुतळा पेटवून दिला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। आज पेण शहरामध्ये या ठिकाणी नगरपालिकेच्या समोर खरं तर आमचे दैवत
आणि रायगड जिल्ह्याचं नेतृत्व महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या बद्दलची जी व्हिडिओ व्हायरल केलेली आहे, अंबादास दानवे कोणतरी आहेत, आम्ही ओळखत नाही, परंतु ज्याची लायकी नाही त्यांनी महेंद्र शेठ दळवी साहेबांची व्हिडिओ व्हायरल केलेली आहे, जे मागच्या दारून निवडून जातात आणि आमच्या साहेबांची व्हिडिओ व्हायरल करतात। या त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या पेणमध्ये आज जमलेलो आहोत। हे सर्व शिवसैनिक या ठिकाणी निषेध करण्यासाठी जमलेले आहेत। मी एवढंच सांगतो की दळवी साहेब जे असे आहेत की 288 आमदारांपैकी एक आमदार आहेत, त्यांच्या घरामध्ये कोणीही जावं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन परत यावं। त्यांच्याबद्दलची व्हिडिओ व्हायरल करणारे जे अंबादास दानवे आहेत त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना आवाहन करतो की तुम्ही पाठच्या दारून त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये गेलेले आहात, तुम्ही ग्रामपंचायतीला निवडून या, साधं नंतर आमच्या आमदारांवर बोला। तुमची लायकी नसताना जर आमच्या आमदारांवर बोलत असाल तर तुम्हाला रायगड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात पण आमचे शिवसैनिक फिरून देणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा। हे शिवसैनिक बाळासाहेबांचे आहेत, बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत आणि मी पुन्हा एकदा सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थक या ठिकाणी सगळे जमलेले आहेत। या ठिकाणी महिला आहेत, रणरागिणी आहेत। मी पुन्हा एकदा आवाहन करतो, परत जर अशा प्रकारची नाटकं केली तर अंबादास दानवेंना सोडणार नाही, हा शिवसैनिकांचा शब्द आहे। नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असतानाच तपोवन पंचवटी परिसरात सुरू असलेली मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड हा चिंतेचा विषय ठरते। पंचवटी परिसरातील मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीमुळे स्थानिक नागरिकांसह पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण आहे। याच मुद्द्यावर आज जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींनी स्पष्ट आणि तीव्र भूमिका मांडली आहे। येथील वृक्षतोड न करता सरकारनं ती झाडं दुसरीकडे मुळासकट काढून लावावीत, जेणेकरून वृक्षाची तोडही होणार नाही आणि ते आहे त्या स्थितीत पुन्हा जगतील, असं ते म्हणाले। कुंभमेळा हा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उत्सव आहे। यातून हिंदू धर्माला जागतिक स्तरावर आपल्या संस्कृतीची माहिती, महती विशद करण्याचं एक प्रभावी व्यासपीठ मिळतं। पुढील पिढीला आपली संस्कृती, देव, धर्म, अध्यात्म याचं ज्ञान देण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे। विकास कामांच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी दिला जाणं हे अयोग्य आहे, असंही ते म्हणाले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी। कुंभमेळ्यामध्ये जी कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड केली जाते असा जो खोटा प्रचार केला जातो तर माझ्या समजुतीप्रमाणे तो चुकीची गोष्ट आहे। कुंभमेळा होणं गरजेचं आहे, कारण कुंभमेळा ही आमच्या हिंदू संस्कृतीची एक ठेव आहे, तिचं जतन करणं गरजेचं आहे। कुंभमेळा झाला पाहिजे आणि या अनुषंगानं जर कुंभमेळा आपल्याला करायचा असेल तर तिथे लावलेली झाडं आहेत त्यांना तिथून काढून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणं गरजेचं आहे, कारण झाडं जर नाही काढली तर तिथे कुंभमेळ्याचे साधूंच्या आमच्या ज्या विविध सुविधा आहेत त्या करता येणं शक्य नाही। इकडे तर आपल्याला संस्कृती पण टिकवायची आहे, आपल्याला वृक्ष जे आहेत ते पण जगवायचे आहेत। ग्लोबल वॉर्मिंग जे आहे त्या ग्लोबल वॉर्मिंगवर मी फार मोठ्या प्रमाणात काम करतो। आज 3 वर्ष आम्ही याच्यावर काम करतो आहे। याच्यापूर्वी हजारो झाडं आम्ही लावलेले आहेत, परंतु 2023 पासून आमच्या अनेक पीठांवरून दिंड्या निघतात। परभणी पीठावरून दिंडी निघते, नागपूर पीठावरून दिंडी निघते, तेलंगणातून दिंडी निघते, मुंबईतून दिंडी निघते, नाशिकमधून दिंडी निघते, अशा गोव्यातून दिंडी, पुण्यातून दिंडी, अशा 7 दिंड्या आमच्या ह्या वर्षी पण आल्या। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।